नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आरआरबी अँड एसएससी एक्झाम पॅटर्न या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 4 आहे, ज्यामध्ये आपण भारतीय रेल्वे पदभरती 2025चा जो आपला आवडतं पद आहे आरआरबी ग्रुप डी साठी मराठी भाषेमधून आपण सीबीटीची परिपूर्ण आपण तयारी करत आहोत। जे कोणी विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील आणि त्यांनी जर आरआरबी ग्रुप डी चा फॉर्म भरला असेल किंवा भरण्याची इच्छा व्यक्त करत असेल किंवा त्यांना स्टडी मुळे जे आहे ते आपला फॉर्म थांबवत आहे, तर तुम्ही आता थांबू नका, तुम्ही फटाफट तुमचे फॉर्म भरून घ्या। का आपण आरआरबी अँड एसएससी एक्झाम पॅटर्न या आपल्या यूट्यूब चॅनलवर आरआरबी सोबतच एसएससी चे सर्व काही जेवढे एक्झाम्स आहेत जे मराठी भाषेमधून होतात त्यासाठी आपण तुम्हाला परिपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहोत। तर आपला आजचा व्हिडिओचा भाग 4 आहे आणि मागील तुम्ही व्हिडिओचे 3 पार्ट पाहिले नसाल तर पाहून घ्या। त्यामध्ये देखील आपण रेल्वे भरती संदर्भात जो तुमचा ग्रुप डी चा अभ्यासक्रम आहे त्याला अनुसरून अतिशय महत्त्वाचे संभव प्रश्न आपण त्यावर देखील त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहे। चला मित्रांनो, पाहू आपल्या आजच्या या भाग 4 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, भारतातील पहिली हायड्रोजन रेल्वे कोणत्या राज्यातून धावणार आहे? तर जी पहिली जी आहे भारतामधील हायड्रोजन रेल्वे कोणत्या राज्यातून धावणार आहे? तर जे पहिलं होते डिझेल होतं, त्यानंतर जे आहे जे की विद्युत आली, आता त्यानंतर जे आहे जे की हायड्रोजन रेल्वे आलेली आहे आणि ही कोणत्या राज्यातून धावणार आहे असं म्हटलेलं आहे। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की हरियाणा या राज्यामधून जे की धावणारी आहे। तर हरियाणामधून कोणते स्टेशन आहे त्या ठिकाणाहून जे की सुरू होणारे आहेत, तर त्यांची नावे जी आहेत ती आहे जिंद पासून ते समोर आहे सोनीपत या ठिकाणापर्यंत जे की पहिली हायड्रोजन रेल्वे धावणार आहे। तर हा एक सर्वात तुमच्यासाठी आयएमपी प्रश्न आहे आणि हा चालू घडामोडील देखील प्रश्न आहे, त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या तुमच्या आरआरबी ग्रुप डी च्या परीक्षेमध्ये प्रश्न अपेक्षित आहे हा विचारला जाऊ शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे विद्यार्थी जे आहे आपल्या आरआरबीच्या जे की ग्रुप डी च्या अभ्यासक्रमासंदर्भात व नोट संदर्भामध्ये अनेक कमेंट्स करत होते। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता घाबरण्याचं काही कारण नाही। आपण स्पेशली जे आहे ग्रुप डी साठी तुमचा परिपूर्ण 100% अभ्यासक्रम कव्हर होईल असे नोट्स आपण बनवत आहोत, ज्यामध्ये आपले टेस्ट सिरीज रेडी आहे। तुम्ही टेस्ट सिरीज घेऊ शकता आणि नोट्स देखील तुम्ही लवकरच मिळवू शकता। ज्यांना कुणाला प्री रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप सेलरचा नंबर दिलेला आहे किंवा मी स्क्रीनवर एक नंबर लिहित आहे, त्यावर देखील तुम्ही मेसेज करून व्हॉट्सअपला अधिक माहिती घेऊ शकता। 72 76 33 87 82 हा आपला ऑफिशियली व्हॉट्सअपचा नंबर आहे, यावर तुम्ही मेसेज करू शकता किंवा कॉल करून अधिकची माहिती घेऊ शकता। या ठिकाणी तुम्हाला टेस्ट सिरीज व नोट्स सर्व काही पीडीएफ फॉर्मॅट म्हणजेच की सॉफ्ट कॉपी मध्ये तुम्हाला ते उपलब्ध करून दिले जाणारे आहे, ज्यामध्ये आरआरबी ग्रुप डी चा 100% अभ्यासक्रम कव्हर होईल। तुम्ही याचा जरी अभ्यास केला तरी तुम्हाला ही परीक्षा परिपूर्ण होणारी असेल। त्यानंतरचा प्रश्न 2 असा आहे, गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या राज्यात सरकारी आंदोलनाला प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल पोर्टल सुरू केलं आहे? तर कोणत्या राज्यात? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की महाराष्ट्र म्हणजेच की आपल्या राज्यामध्ये जे की सरकारी आंदोलनाला प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल पोर्टल सुरू केलेलं आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला जो की प्रश्न 3 असा आहे, मॅकडोनाल्ड्स इंडियाने भारतातील फर्स्ट एअरपोर्ट ड्राईव्ह थ्रू रेस्टॉरंटचे अनावरण कोठे केले? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की मुंबई या ठिकाणी केलेलं आहे। फक्त तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही अपडेट मिस होणार नाही, जी परीक्षा संदर्भाची असो, ऑनलाईन फॉर्म संदर्भाची असो किंवा इतर कोणत्याही अडचणीची असो, ते आपण सर्व या ठिकाणी कव्हर करणार आहोत। जर तुम्हाला अधिक विशेष काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला, आपण त्याची देखील उत्तरे लवकरच देऊ। त्यानंतर प्रश्न 4 असा आहे, कोणत्या राज्यात 5G तंत्रज्ञान लागू करणारा पहिला महत्त्वाकांक्षी जिल्हा जो की विदिशा कोणत्या राज्यात स्थित आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की मध्य प्रदेश या राज्यामध्ये हा जो जिल्हा जो की स्थित आहे, जे की 5G तंत्रज्ञान लागू करणारा। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 5वा असा आहे, जगातील पहिला एड्सचा रोगी कोणत्या देशात सापडला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की दक्षिण आफ्रिका या देशामध्ये जो आहे जो की जगातील पहिला एड्सचा रोगी सापडलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न आपला 6वा, गोड जिभेच्या कोणत्या भागाला कळते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की शेंड्याला जे आहे गोड जिभेचा जो की भाग याला जे आहे थोडक्यात कळते। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल।
जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही भारतीय रेल्वे भरती RRB ग्रुप डीच्या परीक्षेच्या परिपूर्ण 100% तयारीसाठी आपले अतिसंभाव्य प्रश्नसंच आणि जर नोट्स ई-बुक घेतला नसाल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या। त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे, ज्यामध्ये तुमचा RRB ग्रुप डीचा संपूर्ण काही 100% अभ्यासक्रम कव्हर होणार आहे आणि हा जो अभ्यासक्रम आहे परिपूर्ण तुमच्या अभ्यासक्रमाला अनुसरून आहे, तो पण मराठी भाषेमधून आहे, ज्यामध्ये तुमचं सामान्य विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता व JK करंट अफेअरचा सर्व 100% अभ्यासक्रम कव्हर होणार आहे, ज्यामध्ये RRB ग्रुप डी अभ्यासक्रमानुसार आपण प्रथमच जे की तुम्हाला कुठेही मिळणार नाही असे आपण नोट्स देणार आहोत ई-बुक। त्यासोबत तुम्हाला सरावासाठी, प्रॅक्टिससाठी टेस्ट सिरीज देखील त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जाणार आहेत। परिपूर्ण ग्रुप डीचे अतिसंभाव्य प्रश्न त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत, जे की तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। कमी वेळेमध्ये तुमची चांगली तयारी होणार असेल, सर्व काही महत्त्वाच्या चालू घडामोडी यामध्ये समाविष्ट आहेत व परीक्षा दृष्टिकोनातून संपूर्ण प्रश्न व मागील वर्ष प्रश्न देखील आपण यामध्ये उपलब्ध करून तुम्हाला दिलेली आहे। तर जर तुम्हाला 100% अभ्यासक्रम एकाच ठिकाणी परिपूर्ण करायचा असेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा आणि सर्व काही ते सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून इन्स्टंटली तुम्ही मिळवू शकता। आणि जर तुम्ही याचा अभ्यास केला तर तुम्हाला कोणत्याही मार्केटमधलं बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणारी नाही। तर ज्यांना कोणाला RRB ग्रुप डी मध्ये यश मिळवायचं आहे त्यांनी नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा, तर लगेच आपल्या सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या। तर तुम्ही अजूनही RRB साठी आपले परिपूर्ण जर टेस्ट सिरीज आणि नोट्सचा तुम्ही सराव करत नसाल किंवा वाचन करत नसाल तर वेळ न वाया घालवता मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या। त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, ज्या ठिकाणी ग्रुप डीचा आपण परिपूर्ण तुमचा 100% अभ्यासक्रम हा कव्हर करणार आहोत। जर तुम्ही हे वाचन केला तर तुम्हाला कोणत्याही मार्केटमधलं बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणारी नाही आहे। त्यामुळे ज्यांनी घेतलं नसेल त्यांनी लगेच मेसेज करून सर्व मिळवून घ्या। त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न 7वा, पाण्यात विरघळणारा जीवनसत्व कोणता? पुढीलपैकी कोणते जीवनसत्व आहे जे की पाण्यामध्ये विरघळतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की जीवनसत्व ब व जीवनसत्व क हे जे आहे जे की पाण्यामध्ये विरघळतात। त्यानंतरचा प्रश्न आपला 8वा असा आहे, भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र जे की 1927 साली कुठे सुरू झाले? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की मुंबई या ठिकाणी सुरू झाले। तर मुख्यतः जे आहे जे की आकाशवाणी केंद्राची सुरुवात जी आहे ती 1923 साली झालेली आहे, परंतु जे प्रसारण सेवा कार्यक्रम आहेत यांची सुरुवात 1927 साली झालेली आहे। तर थोडक्यामध्ये हा याच्यामध्ये थोडा कन्फ्युजन आहे, त्यामुळे कन्फ्यूज न होता सुरुवात 1923 ला झाली, पण प्रसारण सेवा कार्यक्रम जे आहे जे की 1927 ला झाले, त्यामुळे जे आहे जे की 1927 या ठिकाणी जे की ग्राह्य धरलं जातं। त्यानंतरचा प्रश्न आपला 9वा असा आहे, महाराष्ट्रातील पहिला सिमेंट व पोलाद प्रकल्प कोठे सुरू झाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की चंद्रपूर या ठिकाणी जे आहे जे की सुरू झालेला आहे। त्यानंतर प्रश्न 10वा, संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कधी झाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की 1956 साली संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली। त्यानंतर प्रश्न 11वा, सर्वात जास्त सोन्याच्या खाणी कोणत्या राज्यात आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की कर्नाटक या राज्यात सर्वात जास्त सोन्याच्या खाणी आहेत। त्यानंतर प्रश्न 12वा, ओखा हे बंदर डॅश राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की गुजरात या राज्यात आहे। त्यानंतर प्रश्न 13वा, कोणत्या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवास गंगा नदी म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की भागीरथी व अलकनंदा या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवास गंगा नदी म्हणून ओळखले जाते। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न आहे, जो की प्रश्न 14वा, राष्ट्रीय जैवइंधन धोरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की राजस्थान हे राज्य आहे। त्यानंतर प्रश्न 15वा, दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिवस कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की 24 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो। त्यानंतरचा प्रश्न 16वा, लोकसभा व राज्यसभा दोन अधिवेशनामध्ये किती महिन्याचा जास्त अंतर नसावे, जे की त्यापेक्षा जास्त अंतर नसावे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की 6 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे लोकसभा व राज्यसभा यांच्या दोन अधिवेशनामध्ये। त्यानंतरचा प्रश्न 17वा, देशात वस्तू व सेवा कर केव्हा लागू करण्यात आला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 1 जुलै 2017 सालापासून जे आहे जीएसटीची जी की लागू करण्यात आलेली आहे भारतामध्ये।
ऑप्शन नंबर ब ह्या ठिकाणी त्याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 18वा, खालीलपैकी भारताचे सध्याचे गृह सचिव कोण आहेत? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की अजय कुमार भल्ला हे जे आहे सध्याचे भारताचे गृह सचिव आहेत. तर असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 18 क्वेश्चन होते जे की आपण या सिरीजमध्ये पाहिले आहेत. तरी आजपासून जे आहे आपले भरपूर सारे व्हिडिओ ग्रुप डी साठी येणारे आहेत, ज्यामध्ये आपण विषयाने आहेत संपूर्ण काही प्रश्न पाहणार, ज्यामध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी हे सर्वच टॉपिक आपण 100% मराठी भाषेमधून कव्हर करणार आहोत. त्यासोबतच आपले लाईव्ह व्हिडिओ लेक्चर देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला कोणतेही प्रीमियम किंवा कोणतेही त्या ठिकाणी 1000, 1200, 1500, 2000 देऊन क्लासेस लावण्याची अजिबात गरज नाही. तुम्हाला आरआरबी अँड एसएस एक्झाम पॅटर्न या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्व काही ग्रुप डी साठी असणारा अभ्यासक्रम उपलब्ध करून दिलं जाणार आहे. त्यामुळे ज्यांना आपले टेस्ट सिरीज किंवा नोट्स हवे असतील त्यांनी व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि सर्व काही फटाफट व्हॉट्सअपवर मिळून घेऊन चांगल्या आणि उत्तम तयारीला लागा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत, नवीन माहिती सोबत, नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत सबस्क्राईब करा, लाईक करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.